भगवान की जय। आज ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रवचनाची असणारी सेवा आमचे परमस्नेही माधवदास महाराज राठी यांच्या मार्फत स्वामीजींकडून आलेली ही प्रवचन रूपी सेवा आणि हा त्रिदिवस चालणारा हा ब्रह्मोत्सव याच्यातली ही प्रथम दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली आणि ह्या महिन्यातलं दुसरं ब्रह्मोत्सवातलं प्रवचन एक 15 दिवसापूर्वी पण ब्रह्मोत्सवातच प्रवचन झालं नाशिक रोडला बालाजी मंदिरमध्ये। आज पण ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने प्रवचनाचा विषय इथे आला आणि विविध विषय घेऊन बोलण्याचा एक मानस आहे। दिलेल्या वेळात सगळं संपवायचं आहे। त्यात आमची हिंदी म्हणजे सगळं किधर को जाके पड्या अशी हिंदी अशी हिंदी आमची। तर पहिले आल्यानंतर मी पण विचार केला बापरे गेट मग हिंदी ते मला तो म्हणे दादा हिंदीत बोलायचंय का? म्हटलं बाबा भागो फिर नाही म्हणजे बोलता येतं हिंदीत असं नवे विषय पण ती नेहमीची सवय नाही। जेवढा मराठीमध्ये हातखंड आहे तेवढं हिंदीत नाही जमत आपल्या माणसांना। तर तुम्हाला मराठी समजतं जसं मला हिंदी समजतं नाही का, अशी एक गंमत आहे। जसं तुम्हाला सगळं मी बोललेलं समजतं तसं सगळं हिंदी मला पण समजतं, अशा पद्धतीचा हा एक विषय आहे। म्हणून मी जे बोलणार आहे ते तुम्हाला सर्वांना समजणार आहे, फक्त मला त्यात तुमच्यासारखं बोलता येत नाही। ब्रह्मोत्सव ब्रह्माचा असणारा हा उत्सव आणि ह्या उत्सवामध्ये निरनिराळे असणारे उपचार प्रभूवर आपण करत असतो। प्रभू श्री व्यंकटेश बालाजी आणि तत्संबंधात असणारा हा एक दिव्य उत्सव प्रत्येक बालाजी मंदिरामध्ये छोट्या खाणी मोठ्या खाणी साजरा केला जात असतो। दरवेळेस प्रवचनांमध्ये बोलण्याचा विषय माझ्याकडे श्रीमद देवी भागवत मी बोलत असतो आणि शिवपुराण ह्या दोन विषयावर मी बोलतो। तर त्यातनं जो तुमच्या ब्रह्मोत्सवाचा एक विषय माझ्यापर्यंत आला तो आपण तुमच्या समोर मांडतो। ही श्रीमद देवी भागवतामध्ये हा विषय कसा मांडला गेला, भगवान कसे ह्या पृथ्वी तलावर अवतरले। श्रीमद देवी भागवतामध्ये नवरात्र आख्यान ज्यामध्ये 9 दिवसाची भगवती जगदंबेची उपासना सांगितली। पहिल्या दिवसापासून तर दशमीचे दिवशी पर्यंत भगवतीचे कसे कसे उपचार करायचे, घट कसा स्थापन करायचा, भगवतीला कोणते कोणते उपचार प्रिय आहे काय ते सगळं सांगत कथाकार एक 6व्या किंवा ज्याला 6वी माळ म्हणतो किंवा 6व्या दिवसाचा जो विषय आहे, नवरात्रातल्या 6व्या दिवसाचा विषय आणि भगवान श्री व्यंकटेश बालाजींचा विषय हा साम्य आहे। आदिशक्ती जगदंबा ज्यावेळेस समुद्र मंथनातनं लक्ष्मी आईसाहेब प्रगट झाल्या आणि समुद्र मंथनामधनं लक्ष्मी आईसाहेब प्रगट होणं आणि नारायणाजवळ जाऊन थांबणं। समुद्र मंथनातनं अनेक रत्न अनेक गोष्टी बाहेर आल्या। त्या समुद्र मंथनामधनं पहिले काय बाहेर आलं कोण सांगेल? मराठी कळतंय ना तुम्हाला? समुद्र मंथन ज्यावेळेस झालं आणि त्या समुद्र मंथनातनं काय पहिले बाहेर आलं तर शास्त्रकार असं सांगतात त्यातनं पहिले काय बाहेर आलं? विष बाहेर आलं, जहर ना, पॉइझन। आणि मग विषानंतर काय बाहेर आलं? अमृत बाहेर आलं। आणि कशातनं बाहेर आलं? समुद्राच्या मंथनातनं बाहेर आलं। हे पॉइंट लक्षात ठेवत चला। पहिले विष पिलं आणि नंतर अमृताची प्राप्ती झाली। भगवान भोलेबाबांनी अमृत हे पृथ्वी तलावर प्राप्त व्हावं म्हणून स्वतः विष स्वीकारलं आणि असे हे अनेक रत्न 14 रत्न ज्यातनं बाहेर आले त्यातनं जे शेवटचं रत्न होतं त्याला माता महालक्ष्मी असं म्हटलं। आणि माता महालक्ष्मी जशा बाहेर आल्या तशा
डायरेक्ट भगवान श्री नारायणाजवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि नारायण लक्ष्मींना घेऊन वैकुंठामध्ये आले. हे सगळं ऐकायला खूप सोपं वाटत असतं, पण कधी कधी ज्यावेळेस नवीन मुलांच्या समोर हा प्रश्न आम्ही मांडतो, समुद्र मंथन झालं, त्यातनं विष बाहेर आलं, त्यातनं कामधेनू बाहेर आले, त्यातनं ऐरावत बाहेर आलं, प्राजक्ता बाहेर आलं. तरुण मुलं आता जे आहेत, आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकवतो किंवा कॉलेजमध्ये ज्यावेळेस आम्ही असे लेक्चर्स देतो, त्यावेळेस तरुण मुलं सरळ समोर एक माईक असतो आणि ते विचारतात आपल्याला, असं कसं बाहेर येतं का काही? येतं. मला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिले म्हणजे मी न विसरू शकणारा प्रश्न आहे माझ्या आयुष्यात, मी याला कधीच विसरू शकत नाही. एवढ्या मोठ्या कॉन्फरन्समध्ये मुलांनी मला एक प्रश्न विचारला होता. म्हणे, हिंदू आपले देवता इतके कसे मर्यादा सोडून वागतात म्हणे. म्हटलं काय प्रॉब्लेम? म्हणे हो ना, अत्री ऋषींच्या घरी भिक्षा मागायला गेले, त्रिदेव होते, तरी अनुसूयक माताकडनं विवस्त्र भिक्षा मागावी इतके आपले देवता पानसट आहेत का म्हणाले. मग त्यात लक्षात असं आलं की आम्हाला तुम्हाला समजून सांगता आलं नाही, ही चूक आमच्या लक्षात आली. आम्हीच तुम्हाला असं सांगत गेलो आजपर्यंत की तिघ देव भिक्षा मागायला आले, विवस्त्र भिक्षा दे म्हणाले, आणि मग हा प्रकार घडला. आम्हीच श्रीकृष्णाचं चरित्र तुमच्या पुढे असं मांडलं की श्रीकृष्णचंद्र परमात्मा एक तर आम्ही पूर्ण नटखट करून ठेवला, नटखट केल्यानंतर त्याला पूर्ण आम्ही 16,108 बायकांचा नवरा बनवून ठेवलं, आणि नंतर मग असणारं हे सगळं त्याच्यापासून तुटलं आणि तो एकटाच प्रवास क्षेत्री गेला. असं आपण आपल्याच देवांचे चरित्र आम्हीच लोक तुमच्या समोर तसे मांडतो. मग गंमत अशी असते की त्याला अभ्यास पण पाहिजे ना. अभ्यासहीन बोलणारे माणसं अशाच पद्धतीने बोलतील. मग समुद्र मंथन हे झालं का खरं? तर हो, तर समुद्र मंथन झालं ना. म्हणजे समुद्र मंथन होत असतं का? रोज होत असतं समुद्र मंथन. एक दिवस नाही, हे रोज आहे. हा संसार म्हणजे समुद्र आहे, त्याच्यामध्ये हे दोन जीव नवरा बायको अडकलेले, चलले दो मंथन. संसाराचं सगळं मंथन चालू असतं, आणि मग त्यातनं पहिले कलहरूपी विष बाहेर येतो संसारात. आणि ज्यावेळेस हे कलहरूपी विष सद्गुरूंच्या मार्फत आपण पचवतो, त्यावेळेसच संसार हा अमृत रूपाने पुढे येत असतो. हे समुद्र मंथन दुसरं काही नाहीये, तुमचा आमचा संसारच आहे. पण मांडण्याची भूमिका आमच्यासारख्याच लोकांची इतकी खराब झाली की आपलेच हिंदू धर्मातले देव असे मांडून ठेवले. आता काय बोलावं की परकीय लोकांना विचारून विचारून आपल्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या एक 8 दिवसापूर्वी. ही गंमत आहे. नारायणाजवळ लक्ष्मी आईसाहेब येऊन थांबल्या, सन्मानासह नारायणाने वैकुंठात नेलं, आणि गर्गाचार्यांचा विषय किंवा भृगु ऋषींचा विषय आणि त्यामध्ये अजून असणारे अनेक ऋषींचा एक बोलण्याचा विषय आला की देव संतांना किती सन्मान देतात. भृगु ऋषी म्हणाले, मी जाऊन बघतो किती सन्मान देतात. म्हणून भृगु ऋषी गेले, तर ब्रह्मदेवाने ध्यानासाठी डोळे बंद केलेले होते, म्हणून ब्रह्मदेवाला शाप देऊन मोकळे झाले, तुझं पृथ्वी तलावर कुठेच मंदिर होणार नाही म्हणाले. ब्रह्मदेव म्हणाले, असं करू नका देवा. तर म्हणाले, पुष्कर ह्या ठिकाणी एकच तुझं मंदिर असेल. ही गंमत. मग पुढे गेले कैलासामध्ये. भगवान भोलेनाथ तर कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, तरी पण भृगु ऋषींचा राग अनावर झाला, मी आलो तरी मला सन्मान देत नाही, उभा राहत नाही, वगैरे वगैरे वगैरे. तर त्यांनी शाप दिला की तुझा नैवेद्य पृथ्वी तलावर कोणीच खाणार नाही. आता हा भाग खूप मोठा चिंतनाचा आहे शिवपुराणामध्ये की भगवान शिवांचा नैवेद्य कोणी खावा आणि कोणी न खावा. आणि अगदी त्याला मूर्तींच्या विचारापासूनचा विचार मांडला गेला, कोणती मूर्ती कशी आणि कुठे आणि कशी स्थापित आहे, आणि मग त्याच्या विचारावर असणारा नैवेद्याचा विचार आहे भगवान शिवांचा. नर्मदेश्वर स्फटिक शिवलिंग, नंतर त्यानंतर तुम्ही मातीपासून तयार केलेलं शिवलिंग, पारदेश्वर भगवान, आणि गुरु महाराजांकडनं मिळालेलं शिवलिंग, याचा असणारा प्रसाद प्रत्येक जण खाऊ शकतो. पण काही ज्या शिवलिंगांचा विचार आहे, ज्यांना अधमलिंग म्हटलंय, ज्यांच्या ठिकाणी चंडाधिकार आहे, प्रत्येक शिवलिंगाचा नैवेद्य खाता येत नाही.
भगवान शिव त्यांना बोललेच काही नाही, दिला शाप, ठीक आहे बोले, अच्छी बात, चले. वैकुंठात आले. भगवान नारायणांची चरणसेवा आईसाहेब करताय. नारायणांचा डोळा लागलाय आणि नारायणांनी पाहिलंच नाही की भृगू आलेत म्हणून. मग आता दोन्ही देवांकडनं सन्मान नाही मिळाला म्हणून जास्त चिडले आणि देवाच्या डायरेक्ट लातच मारली. इथे फरक आहे गोष्टीत. माझ्या बोलण्यात जर समजत असेल तर काही काही शब्दांमध्ये खूप फरक जाणवतो. बघा, भगवान भृगूंनी देवाच्या इथे काय मारली आहे? लात मारली आहे. वस्तू एकच आहे, विषय एकच आहे, ज्याला पाय असं म्हटलं गेलंय, पण गंमत किती बघा फरक. भगवान श्री देव नारायणाचे चरण आहे, सद्गुरूंचे चरण कमल आहे, संतांचे चरण आहे, नाही का. तुमचे आमचे पाय आहे, उगारली जाते ती लात आहे. एकच आहे पण अनेक वचन आहे. कोणत्या परिस्थितीत कोणता विषय आलाय ही विषय. उगारली गेली ती लात होती, जरी संत चरण होते, पण उगारली गेली ना तर ती लात होती, तर इथे स्वीकार केलं. आणि आजही परमात्मा पांडुरंगाचं दर्शन ज्यावेळेस आपण निर्वाण दर्शन घेतो पंढरपुरात, तर भृगुलांशन या ठिकाणी आहेत देवाचे. आईसाहेब म्हणाल्या, माझ्यापेक्षा तुम्हाला हे जास्त आवडतात का? म्हणाले म्हणे म्हणून का तुम्ही यांची लात खाल्ली? म्हणे मग आईसाहेब त्यांना काही बोलल्या नाही, पण त्यांना बोलल्या, ऋषींना खूप बडबड केली. मग त्यावेळेस भगवान बोलले, म्हणे लक्ष्मी, माझ्या भक्तांना बोलण्याची तुला गरज नाही. मग लक्ष्मी आईसाहेबांनी मोर्चा नारायणाकडे वळवला आणि नारायणाला काय म्हणाले? माझ्यापेक्षा तुम्हाला हे जास्त आहे? म्हणाले हो, माझ्यापेक्षा जास्त आहे. आपल्या पण आयुष्यात असं कोणीतरी येत असतं की जे सगळ्यांपेक्षा जास्त आपल्याला आपलंसं वाटत असतं, पण तेच धोका देऊन पळून जात असतं. हीच तर मोठी प्रॉब्लेम आहे. मग आईसाहेब म्हणाले, बघा बरं, खरंच हा जास्त का मी जास्त? म्हणाले नाही, भृगू जास्त आहे मला. मग मी निघून गेली तर? जा म्हणाले. बघा बरं, मी परत नाही येणार. म्हणे नको येऊ. आता भगवंताला पण वाटत होतं आईसाहेब मजा करताय, आईसाहेब सिरियस आहे, कुठे त्यांना कळतंय. आणि भगवान परत आपल्या समाधीमध्ये गेले. तेवढ्यात आईसाहेबांनी बॅग भरली आणि भगवंताला उठवायला आले. भले ओ जी, मी चालली म्हणे. म्हणे कुठे चालली? म्हणे माहेरी चालली म्हणे, पण मी परत येणार नाहीये. नारायणाला झोप आवरेना होते, नारायण तसेच. हा ठीक आहे बोले, नको येऊ, जा बोले. आणि लक्ष्मी माता निघताना नारायणाला अशी गेटमधनं वागे वळून पाहिलं आणि म्हणाले, बघा बरं, मी खरंच चालले. नारायण म्हणाले, अगं जा ना. मग आईचा अजून राग अनावर झाला आणि आईने काय बोलले माहितीये का? मी आता जर वैकुंठात येईन, जोपर्यंत तुम्ही माझ्या पायावर डोकं ठेवणार नाही आणि नाक घसून माफी मागणार नाही, तोपर्यंत मी आता वैकुंठात येणार नाही. यांना वाटलं ही मजा करत असेल, पण ही सिरियसली निघून गेली. आता रागा गेली तर 2-3 दिवसांनी परत येईल. नारायणाला वाटलं आईसाहेब येतील परत 2-3 दिवसांनी. 2 दिवसाचे 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. खाय प्यायचे वांदे व्हायला लागले सगळ्या देवाचे, नाही का. बरं, त्यातल्या त्यात जे भक्त आहेत ते पण फरार सगळे, नाही का. नारद तर त्यांचे परम भक्त आहे, पण ते फिरस्तीवरच. भगवान चिंतित पडले, म्हणाले ही खरंच राग आले. नारदजींना बोलवलं, म्हणाले आई कुठे आहे बघा ना. म्हणे मला कळालं तुमच्या दोघांचं भांडण झालं म्हणे, आणि आईसाहेब उत्तरेच्या दिशेने गेल्यात म्हणे निघून. आता ही उत्तर दिशा म्हणजे तपस्या भूमी सांगितलंय, ज्याला देवभूमी म्हटलं जातं. केदारनाथ, बद्रीनाथ हे जे सगळे देवस्थान आहे हे उत्तर दिशेच्या बाजूला आहे. सगळे उत्तरेकडे असणारे देवस्थान, ज्याला देवभूमी म्हटलंय उत्तरेला. आणि ती आजही देवभूमीच आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. ज्या वेळेस माणसांचा वावर त्या ठिकाणी जास्त होतो आज पण, तर देव काय करतात माहितीये का? लँडिंग करून टाकतात. बस रस्ता तोडून टाकतात, माणसांचं येणं जाणं बंद. 15 दिवस 8 दिवस बद्रीनाथ का रस्ता बंद है, केदारनाथ का रस्ता बंद है. देव म्हणतो 15 दिवस येऊ नका, शांत बसा. बद्रीनाथ म्हणतात 20-25 दिन, महिनाभर मत आणा, एकदम शांत बसा. देवभूमी आहे ती. ज्या वेळेस या देवभूमीमध्ये माणसाचा जास्त वावर व्हायला लागला तर ह्या पद्धतीनेच घडत असतं.
आईसाहेब उत्तरेला गेल्या. नारदजींनी पाहिलं, बद्रीचं स्वरूप घेऊन आईसाहेब बसले बोराचं झाड होऊन. मग आईसाहेबांजवळ नारदजी आले, म्हणाले आईसाहेब उठा ना. म्हणे काय? म्हणे इथं काय झाड होऊन बसल्या म्हणे. असं काहीतरी काम करा की नारायणाला असं वाटलं पाहिजे की माझ्यापेक्षा माझी बायको जास्त श्रेष्ठ आहे, असं काहीतरी बना. मग आईसाहेबांनी म्हणाले नारद काय करू? म्हणे दक्षिणेकडे चला. दक्षिणेकडे 2 राक्षस आहे. एकाचं नाव आहे कोल्हासूर आणि एकाचं नाव आहे करवीर. त्या 2 राक्षसांना तुम्ही जर मारलं तर भगवान श्री नारायण यांना कुठेतरी असं वाटेल की माझी बायको एक प्रतापी आहे. म्हणाले मी देवापेक्षा श्रेष्ठ ठरेन का? म्हणाले हो, देवापेक्षा श्रेष्ठ ठरशील. आणि आईसाहेब नारदजींचं ऐकून दक्षिणेच्या बाजूला आल्या, जिथे करवीर आणि कोल्हासूर नावाचे 2 राक्षस राहतात. या दोन्ही राक्षसांशी आईसाहेबांनी युद्ध केलं. युद्धामध्ये एक गंमत घडली की देवीकडनं हे 2 राक्षस मारलेच जात नव्हते, म्हणून भगवतीने तपस्या केली भगवान भोलेनाथांची. आणि भोलेनाथांनी प्रसन्न होऊन महालक्ष्मीला अतिबल नावाची विद्या प्रदान केली आणि तिथे अतिबलेश्वर महादेव म्हणून ते प्रगट झाले. महादेवाच्या वरदानाने जगदंबेने ह्या दोन्ही राक्षसांचा वध केला आणि मरताना राक्षस जगदंबेला शरण आले आणि जगदंबेने विचारलं काय वरदान पाहिजे. तर मग वरदान असं सांगितलं, तर त्यावेळेस म्हणाले की आमचं नाव तुझ्या नावाबरोबर जोडलं जाऊ दे, असं सांगितलं. मग राक्षसांना वरदान देताना महालक्ष्मी मातेने सांगितलं हे संपूर्ण नगरी कोल्हासुराच्या नावाने कोल्हापूर म्हणून प्रसिद्ध होईल, कोल्हापूर. आणि करवीर मी तुझ्या वाड्यामध्ये येऊन निवास करेल, तुझ्या घरात येऊन थांबेल, म्हणून कोल्हापुरामध्ये जी अंबाबाई आहे, जिला लक्ष्मी म्हटलंय, तिला करवीर निवासिनी महालक्ष्मी असं म्हटलंय. तो करवीर राक्षसाच्या वाड्यामध्ये जगदंबा राहिली. आता हा सगळा प्रताप नारायणाला कळाला. नारायणाने सांगितलं चला आईसाहेबांना भेटायला. आईसाहेब तिथून पळून गेले आणि नारदांना सांगितलं मी अशी नाही घरी येणार जोपर्यंत भगवान माझ्या डोक्यावर पाय ठेवून माफी मागत नाही. मग नारायण पाय ठेवायला तयार नाही, पुढे यायला तयार नाही. आईसाहेबांच्या डोक्यावर हे असणार मोठं एक बिंड आहे की जोपर्यंत हा माझा पाया पडत नाही तोपर्यंत मी वैकुंठात जात नाही. काय करावं, कोणाला सांगावं? मग नारदजी गेले भोले बाबांकडे. बोले आईसाहेब यायला तयार नाही, तर वैकुंठ तर सगळं सोनं झालं, तर काहीतरी जादू करा, मंत्र करा, नारायणाला बोलवा. तर ते भोले बाबा समोर काही फळं पडले होते. त्याने त्यातनं एक सफरचंद उचललं, त्याच्यावर काय मंत्र मारायचा भोले बाबांनी मारला. म्हणाले नारायणाला देऊन टाक. म्हणजे देऊन टाकून काय करू, नारायणाला खाऊ घाल. ज्या वेळेस नारायण हे खाणार त्यावेळेस नारायणाचं डोकं दुखणार आणि ते डोकं कधी शांत होणार माहितीये का? ज्या वेळेस ते लक्ष्मी मातेच्या पायावर डोकं ठेवतील तेव्हा शांत होणार. नारदजी गेले वैकुंठामध्ये. म्हणाले भगवान माताजी नाही येतो, तुमची तब्येत किती खराब झाली म्हणे, काही खात नाही पीत नाही, एकदम सब बारीक झाले म्हणे. हा ना म्हणे, कोणी लक्ष द्यायला नाही, बायको नसली तर कोणी लक्ष देत नाही म्हणे. तर भगवान मी तुमच्यासाठी दूध आणलंय, फळं आणले म्हणे. तर नारदजींनी काय केलं माहिती का? 1 ऍपल 2 3. पहिलं जे ऍपल आहे ते साधं, दुसरं जे सफरचंद आहे ते पण साधं, तिसरंही सफरचंद मंत्रावाला. एकदम पहिले जर मंत्रावाला खाऊ घातलं आणि डोकं दुखायला लागलं म्हणून डाऊट येईल, म्हणून पहिले 2 सफरचंद पोटभर खाऊ घातले. आता नारायण म्हणाले आता बस झालं, माझं पोट भरलं. आता नारदजींना प्रश्न पडला, हा तर तो सफरचंद खाणारच नाही. तेवढ्यात नारदजी पुन्हा बोलायला लागले, नाही नाही देवा म्हणे, खूप बारीक झाले, अजून 1 सफरचंद खा म्हणे. 3 सफरचंद खाऊ घातले, गाईचं दूध दिलं. नारायण पद्मगंधा नावाच्या गाईचं दूध पितात, हे श्रीमद भागवत सांगतो. नारायणाने ज्या गाईचं दूध पिलं त्या गाईचं नाव आहे पद्मगंधा. ज्या पद्मगंधा गाईच्या दुधाला मुळातच कमळाच्या फुलांचा सुगंध आहे. श्रीमद भागवतामध्ये याचं वर्णन खूप सुंदर सांगितलंय. मग
ते ऍपल दिलं, रात्र झाली, सकाळी उगले नारायण म्हणायला लागले, नारद बहुत सिर चक्रार रहा है, क्या भानगड आहे म्हणाले, काय झालं? तो नारदजी म्हणाले, कुछ ऍसिडिटी हो गई होगी, बोले काहीतरी झालं असेल. तो गोळी आणली ऍसिडिटीची, तर भगवंताला अजून जास्त त्रास झाला. मग आपण विचारतो ना कोणाला, म्हणजे आता अचानक मी तुमच्याकडे आलो आणि तुमच्यातली एखाद्याची तब्येत बिघडली, तर मी काय विचारणार माहितीये का, असं काही कधी तुम्हाला झालं होतं का पहिले? पण भगवान काय म्हणाले, हो एकदा गोकुळात झालं होतं म्हणे, माझं पोट आणि डोकं दुखत होतं म्हणे, तेव्हा काय औषध दिलं होतं म्हणे, गोपिकांच्या पायाची माती लावली का माझं सगळं चांगलं होऊन जातं म्हणे. नारदजी जाऊन माती पण घेऊन आले, सगळा लेप लावला, तरी देवाचं डोकं बंद व्हायला तयार. शेवटी धन्वंतरी बुलाय, धन्वंतरीने 15 दिन काढे पिलाय, कुछ भी डोकं थांबायचं नाव नाही. धन्वंतरी म्हणाले, आता माझं संपलं, अश्विनी कुमार बोलवा. अश्विनी कुमार बोलवले, धन्वंतरीपेक्षा मोठे डॉक्टर. आधे भगवान काढा पिऊन पिऊन देवाचे पोट पूर्ण एकदम म्हणे, नाही आज डोकं नाही थांबत म्हणे, मृत्यू लोकात तरी जा नारद, काहीतरी मिळतं का बघ. याले मृत्यू लोकात कोल्हापुरामध्ये आईसाहेब बसले होते म्हणे, हे बघ 2 दिवसानंतर भगवान श्री नारायण तुझ्या पाया पडायला येतील, पण तू पण गुपचूप बसायचं, त्यांना काहीच बोलायचं नाही. ते पाया पडले का गुपचूप कुठे जायचं, वैकुंठाला जायचं म्हणाले. तर नारदजी गेले पुन्हा देवाकडे, म्हणाले, देव म्हणाले, काही औषध मिळालं? म्हणाले, हो ना मिळालं. म्हणे कुठे? म्हणे कोल्हापुरामध्ये एक बाई आहे, तिच्याकडे जड्याबुट्या आहे म्हणे, तिच्याकडे याचं औषध आहे. पण देवा एक प्रॉब्लेम आहे म्हणे. म्हणे काय? म्हणे औषध घ्यायला आपण जाऊ, पण पहिले ना त्या बाईच्या पाया पडाव्या लागतात, मग ती बाई औषध देते म्हणे. भगवान म्हणे, एवढंच आहे ना, मी कोणाच्याही पाया पडायला तयार आहे, डोकं थांबू दे म्हणे. म्हणाले, चलो देवा आपण जाऊ. मग भगवान म्हणाले, आता चलो जाऊ, तर हे असे 4 हात घेऊन कसं काय मृत्यू लोकात जायचं? तुम्ही काहीतरी रूप घ्या, मी काहीतरी रूप घेतो. भगवंताने एका वृद्धाचं रूप घेतलं, नारदजींनी त्यांच्या सेवकाचं रूप घेतलं, आणि हे दोघं ज्या ठिकाणी पहिल्यांदा पृथ्वी तलावर अवतरले तो व्यंकटाद्री पर्वत होता, आणि भगवंताला त्या ठिकाणी नारदजींनी पहिल्यांदा हाक मारली, व्यंकटेश. हे श्रीमद देवी भागवताचा आशय. वास्तविक व्यंकटेशाचा हा विषय अगदी वेगळ्या दृष्टीने सुद्धा पुढे आलेला आहे, जे वराह स्वामींचा विचार जिथे येतो. पण श्रीमद देवी भागवत हे असं सांगतात, महाक मारलं व्यंकटेश. 2 जण व्यंकटाद्री पर्वतावरून कोल्हापुरापर्यंत पायी पायी गेले. देवाने पाहिलं, म्हणाले, आलं का रे? म्हणे, हो आलं ना. ते काही समोर बसली म्हणे ती आजी. भगवंताने लांबून पाहिलं, म्हणाले, ही आजी ओळखीची वाटते म्हणे कोणीतरी. आणि तिने पण पाहिलं, हे पेशंट आलेलं ओळखीचं वाटतंय कोणीतरी. दोघांनी एकमेकांना मनातनं ओळखून घेतलं की हे कोण आहे. मग ते म्हातारीच्या जवळ आल्यानंतर ते भगवानाचे ढोसर नारायण मारताय, म्हणे, याद आहे की आपको पायावर डोकं ठेवायचंय बरं का? भगवान म्हणाले, हो बाबा ठेवतो. आणि बास भगवान जवळ आले, आणि आईसाहेबांनी 2 चरण असे पुढे केले. भगवंताने डोकं ठेवलं आणि म्हणाले, कृपा करा आणि मला औषध द्या, माझं डोकं खूप दुखतंय. तेव्हा महालक्ष्मी माता म्हणाल्या, मी बोलले होते ना माझ्या पायावर डोकं ठेवाल तेव्हाच येईन, कशा आले डोकं ठेवायला म्हणाले. मग भगवान म्हणाले, मी तुला ओळखून घेतलं होतं, तू माझी लक्ष्मी आहे. आणि म्हणाले, मी असंही ठेवणार नव्हतं म्हणे पायावर डोकं, पण आता वैकुंठ पण सुनं सुनं लागायला लागलं, चल म्हणाले आपण आपल्या आपल्या घरी. मग म्हणे, घरी न्याल तर असं नका नेऊ, माझ्याशी रीतसर लग्न करा. आणि मग श्रीमद देवी भागवतामध्ये षष्टीच्या दिवशी भगवंताच्या लग्नाचा देवक किंवा गोंधळ झालाय, आणि भगवंताचं लग्न दसऱ्याच्या दिवशी झालेलं आहे. कल्याणोत्सव दसऱ्याच्या दिवशी होतो असं सांगितलं. आणि मग तिथून 2 जण हे वैकुंठामध्ये नांदायला लागले. आणि अनेक ह्या अशा गोष्टीला 1-2-3 गोष्टी अपवाद पण आहे की लक्ष्मी माता निघून गेल्यानंतर भगवंताला करमत नव्हतं. एक दुसरी गोष्टी अशी पण आहे, म्हणून भगवान चोल राजाच्या नगरीमध्ये ज्यावेळेस येतात आणि तिथे विसावतात की अरे खूप सुंदर नगरी आहे ही, याची इथेच राहू आपण. आता इकडे वैकुंठात लक्ष्मी पण नाही आहे, आणि इथे सगळं सुकलाम सुफलाम आहे, गौ सेवा होते, ब्राह्मण सेवा होते, सगळं काही सुंदर चाललंय, आपण इथेच राहू. आणि तिथेच त्यांना ब्रह्मपुष्करणी तीर्थाजवळ त्यांना त्या ठिकाणी
वाल्मिकी महाराज तप करताना दिसतात आणि ते त्या तप करताना दिसतात त्या ठिकाणी जाऊन चिंचेच्या खोडामध्ये जाऊन भगवान श्री त्या ठिकाणी नारायण आपलं वास्तव्य करतात. तो परिसर सुद्धा वराहस्वामींच्या 7 पर्वतांपैकी एक पर्वत आहे, ज्याला व्यंकटाद्री पर्वत म्हटलंय. म्हणून व्यंकटाद्री पर्वतावर येऊन थांबले म्हणून त्यांना व्यंकटेश असं म्हटलं गेलं, ज्यांचा नित्यवास व्यंकटाद्री पर्वतावर. नंतर दुसरं नाव पडलं गोविंदा, नाही का? खूप मोठमोठ्याने ओरडलं जातं व्यंकटेशा, गोविंदा, श्रीनिवासा, नाही का? ही गंमत आहे. पण हे पडले का बरं हे पण आपल्याला माहित पाहिजे ना. त्या चिंचेच्या झाडामध्ये निवास केला म्हणून त्यांना श्रीनिवास पण म्हटलं गेलं. गौ मातेचं रक्षण केलं म्हणून गोविंदा पण म्हटलं गेलं. आणि अद्भुत अद्भुत लीला ह्या व्यंकटेश चरित्रामध्ये सांगितल्या. त्यातल्या काही एक लीला 2-3 तुमच्या पुढे सांगतो आणि मग आवरतो. भगवंताच्या लग्नाचा एक विषय ह्या चरित्रामध्ये भगवान श्री बालाजींच्या चरित्राचा एक विषय मी ज्यावेळेस अभ्यासतो, अनेक गोष्टी त्यांच्या चरित्रात वाचण्यासारख्या, पण त्यांच्या लग्नाचा ज्यावेळेस विषय येतो ना, खूप अद्भुत वाटतो, अत्यंत अद्भुत आहे. म्हणजे मृत्यू लोकामध्ये अवतार घेतलाय म्हणून लग्न करायचं, तर मग कुबेराकडनं कर्ज घेतलं 14 लाख मुद्रा, सुवर्ण मुद्रा है ना, असंच काहीतरी आहे. आणि त्यानंतर हे सगळी जोडाजोड करताना भगवंताने त्यातनं किराणा घेतला, सगळं काही घेतलं, कपडे घेतले, लत्ते घेतले. पण त्या चरित्रात मी एक असं वाचलं, देवनच लग्नाच्या स्वयंपाकाचे भांडेच घ्यायचं विसरले. अग्नी नारायणाला काम दिलं होतं, त्याच्यात 2 बायका आहे, स्वाहा आणि स्वधा. तुमने जाके रसोई बनाना. तो अग्नि भगवान म्हणाले सगळं किराणा आणलं पण रसोई बनाए काय में, बर्तनी नाही आहे. तर भगवंताने त्यांच्या जे निवासस्थान आहे त्याच्या आजूबाजूला जे काही तीर्थ आहे त्या तीर्थांमध्ये भगवंताने रसोई बनवायला लावली. स्वामी पुष्करणी तीर्थ असं काहीतरी तीर्थाचं एक नाव आहे. तर त्या तीर्थामध्ये देवाने खीर बनवायला लावली. आता मी जाऊन पाहिलं तर केवढं मोठं तीर्थ आहे, इतकी बरके खीर बनाव. असेच अनेक तीर्थ आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी तूप साचवायला दिलंय, कुठेतरी त्यांनी रस्सम बनवायला दिलंय, कुठेतरी भात बनवायला दिलाय. अनेक जेवढेही व्यंकटाद्री पर्वतावर जे तीर्थ है त्या तीर्थांमध्ये पहिले तीर्थ बनाने के लिए वो तीर्थ नहीं आए, उसमें पहिले रसोई बनाए, शादी की. अद्भुत अद्भुत सगळ्या ह्या गोष्टी आहे. प्रत्येक देव या भगवंताच्या साठी काम करण्यासाठी तयार आहे बरं. म्हणजे देवादिदेव भोलेनाथ यांना काय ड्युटी होती भगवान श्रीनिवासाच्या लग्नामध्ये माहिती आहे का? जे देवाधिदेव भोलेनाथ है, भगवान म्हणाले आपको एक काम सोपते, म्हणे बोलो ना भगवान, हम आनंदाने आम्ही काम करू. भगवंताला काय काम दिलं भोले बाबाला माहिती आहे? आलेले पंडितजी, साधू संत यांचे पाय धुवायचे आणि त्यांची पूर्ण व्यवस्था तुम्ही बघायची. तो देवाधिदेव भोलेनाथ हे काम करत होते. प्रत्येक संत महात्मा आले तर पाय धुणार, नमस्कार करणार, गंध लावणार, कपडे देणार, आपको यहाँ पे बिठाया. जो देवाधिदेव भोलेनाथ ज्याच्या समोर चांगले चांगले नमतात त्यांना सुद्धा नमवून टाकलं भगवंताने. ये बात आहे नाही का? किती किती लोकांना, वशिष्ठ आदी ऋषी मुनींना गोळा करून एक ब्राह्मणांचा समूह बनवायला लावला आणि त्याला असणारं ब्रह्मवृंदांचं काम ह्या ऋषीमुनींना दिलं. भगवान श्री व्यंकटेशाचं चरित्र अगदी अद्भुत आहे. गौरक्षणासाठी हा विषय इथे येतो म्हणून गोविंदा. ब्रह्मदेवाने आणि भगवान शिवांनी विचार केला, भगवान तर निघून गेले आणि खोडामध्ये जाऊन तर बसले चिंचेच्या, पण वैकुंठात नारायणच नाहीये, चल बोले नारायण को लेके आते. तर म्हणाले असं कसं जायचं? म्हणे नारायण कुठे असतील? म्हणे नारायण कुठे असतात हे लक्षात घ्या. त्यांनी पत्ता सांगितला. ज्या ठिकाणी गायीची सेवा होते, ज्या ठिकाणी प्रजा सुखी आहे, ज्या ठिकाणी सर्व काही सुजलाम सुफलाम आहे, भगवंत त्याच ठिकाणी नांदतो. संध्याकाळच्या वेळेस दिवे लावले जातात. संध्याकाळच्या वेळेस शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा, सगळे संस्कार ज्या ठिकाणी ज्या घरात आहे
त्याच घरात भगवंत नांदतात ना. आज आपल्याला लाख वाटतं आपले मुलं संस्कारी निघावे, पण कसं काय शक्य आहे जर आपणच संस्कारहीन येतं, नाही का? आपल्याला लाख वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप छान व्हावं, पण त्याच्यासाठी आईवडिलांना छान व्हावं लागतं. ते हिंदीमध्ये एक म्हण आहे ना, असं म्हणतात, जो बोओगे वही पाओगे. आपने जो बोया तो वही पाओगे ना. जर तुम्हीच जर सगळे घरात भांडत राहिले तर तुमचे मुलं भांडकुदळच निघणार आहे, विषयच नाही. कधी कधी तर आता विषय एवढा छोटा आहे म्हणून दादा महाराज, कधी कधी आम्ही बाहेरगावी प्रवासात जातो, आम्हाला सांगावं लागतं असं तुमच्यासारख्या आई वाढतात, कोणी जेवायला घालतं, कोणी आम्हाला कधी कधी सांगावं लागतं, माताजी जरा रुक जाओ, मेरे साथ विद्यार्थी है वो मुझे परोस देगा. मग ते एवढंसं तोंड करते ती म्हातारी. अरे यार, एवढा स्वयंपाक बनवला, महाराजजी वाढू पण देत नाही. मग ती त्या पोराला विचारते, ये क्यों ऐसे करते? मग मीच कारण सांगितलं, म्हटलं तुम्हाला मला वाढायचं आहे का स्वयंपाक केलेला? हा म्हणे मुझे आपको परोस नाही. म्हटलं मग एक काम कर, पायातली चप्पल काढ, पहिले चप्पल काढ. मग काढली. पहिले हातात बांगडी घाल, बांगडी घातली. ती टिकलीच्या ठिकाणी कुंकू लाव, कुंकू लाव. हा म्हटलं अब भी परोसो. म्हणे मग याच्या आधी मी परोसलेलं चाललं नसतं का? म्हटलं त्याच्या आधी परोसलेलं चाललं असतं, पण ते हात त्यानं भुताळणीचे हात सांगितले, प्रेताचे हात सांगितले, ज्या हातामध्ये बांगडी नाही, ज्या कपाळाला टिकली नाही, ज्या कपाळाला गंध नाही, हा त्याला काय सांगितलं माहिती? प्रेताच्या हाताने जेवलं. श्रीमद भागवत, अभि मला तर तुम्ही पहिल्यांदा ऐकताय, पण तुमच्या मंदिरात श्रीमद भागवत बऱ्याच वेळा होतात. त्याच्यामध्ये धुंदुककारी प्रकरण आलेलं आहे, गोकर्ण. त्याच्यामध्ये असं लिहिलंय की धुंदुककारी रोज प्रेताच्या हाताने जेवत असे. प्रेताचे हात म्हणजे काही मेलेल्या माणसाचे हात नव्हे, ज्या हातामध्ये सतलक्षण नाही, कपाळावर सतलक्षण नाही. बरं, हे सगळं असून पण जे हात दान करत नाही त्याला प्रेताचे हात म्हटलंय. जे हात दान करतात ते सतसत चांगल्या माणसाचे हात आहे. आम्हाला सांगावं लागतं. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या मुलांकडनं जर अपेक्षा असेल ना चांगलं वागायची, आपण पहिले त्यांच्या समोर चांगलं वागा, मग आपले मुलं बरोबर ते पाहून चांगलं वागत असतात. आणि नाहीतरी आता मुलांचा विषय कसा झाला माहिती का आजी? त्रिदेवांची भैया देखो महाराज, पहले भी सत्ता त्रिदेवों की थी, आज भी सत्ता त्रिदेवों की है. अभी मला हा विषय आता इथे छोट्या खाणी बोलतोय, पण मीडिया खाणी खूप मोठे लोक ऐकतात, म्हणजे बराच मोठा परिवार ऐकतो मीडिया खाणी, नाही का? हे सांगणं फार गरजेचं आहे. पहले भी सत्ता 3 देवांची होती, आता भी सत्ता 3 देवांची है. तो अपने जमाने में जब हम 3 देवों को पकड़ते थे तो अपना उद्धार होता था. बोलते थे 3 देवों के शरण में चले जाओ, जिसको महादेव लगे वो महादेव जाओ, भगवान नारायण के शरण में चले जाओ, ब्रह्म के शरण में चले जाओ, आपको ब्रह्म विद्या प्राप्त हो के, सदगुरु की कृपा प्राप्त हो के आपको वैकुंठ कैलाश जो कोई धाम है वो प्राप्त हो जाएगा. मग आम्ही पण त्यांचं ऐकलं आणि आज ह्या पद्धतीने इथपर्यंत पोहोचलो. पण आज पण त्रिदेव, आज भी त्रिदेवों की सत्ता है, लेकिन उन्होंने अपने रूप बदल डाले. हाँ, आज भी त्रिदेवों की सत्ता है, लेकिन कैसे रूप बदले मालूम है? पहले भगवान भोलेनाथ त्रिदेवों में, फिर नारायण और ब्रह्मदेव, ऐसे क्रम चलता है. तो आज के ब्रह्म भोलेनाथ कौन है मालूम है? क्या फेसबुक ना, जो सबसे पुराने हैं. ये सोशल मीडिया पे पहले फेसबुक आया था, उसके बाद कौन सा आया मालूम है? व्हाट्सएप, यानी नारायण, भगवान शिव, व्हाट्सएप नारायण. और उसके बाद कौन आया? ब्रह्मदेव, तो उसको इंस्टाग्राम बोलते हैं, है ना. तो आजकल के बच्चे है ना, हमारे जमाने में भजन करते थे, त्रिदेवों को शरण थे. आजकल के बच्चे ये 3 देवों को शरण है ना. मम्मी भी मोबाइल लगा के देती है, वो भी देखते रहता है, ये खिलाती रहती, वो खाते ही जाता है. इतना खाते, इतकं खायला लागले मुलं ह्या मोबाईलच्या नादात. तर तुम्हाला माहिती आहे टाईप 1 नावाचा डायबिटीस मुलांना व्हायला लागला. टाईप 1 नावाचा डायबिटीस जो जास्त खाल्ल्यामुळे होतो. आणि मुलं खेळत नाही, मुलं बाहेर जात नाही, 24 घंटा वो मोबाईल लेके उसमें गेम. त्यामुळे काय घडायला लागलं माहितीये? आत्ताच्या शिक्षण मंत्र्यांनी ज्यावेळेस शालेय मुलांचा मुंबईमध्ये सर्वे केला, 70% मुलांना डायबिटीस आहे, लहान मुलांना डायबिटीस आहे. तेव्हा पण सत्ता त्रिदेवांच्या हातात होती, उद्धार होत होतं. आता पण सत्ता ह्या मोबाईलच्या हातात गेली. मग तुम्हीच जर मोबाईल पाहता तर तुमचे मुलं पाहणार नाही का? म्हणून मला हे सांगायचं की तुम्ही पहिले संस्कारी बना, तर माणसं संस्कारी बनणार आहे.
हे प्रवचन, हे कीर्तन, हा ब्रह्मोत्सव नारायणासाठी आहे का? इसके लिए कुछ नहीं, उसके लिए तो रोज ब्रह्मोत्सव आहे. त्याच्यासाठी नित्य ब्रह्मोत्सव आहेत. आपले काही करायची गरज नाहीये. आता मी आल्यानंतर महाराजजी मला बोलले, अरे असं असं आहे, इतके सगळे इथे राहतात म्हणे, हे सगळं त्यांच्यासाठीच तर केलंय ना. हे तुमच्या आमच्यासाठी आहे ब्रह्मोत्सव, भगवंतासाठी नाहीये. याच्यामध्ये चांगल्या चांगल्या लोकांचे प्रवचन ऐकणं, त्यातनं ज्ञान प्राप्त करणं, आपलं जीवन सुधारणं ही मूळ गंमत आहे. पण समाजाचा आता प्रॉब्लेम काय झाला माहिती का? या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं आणि कोणाला वेळच नाही. आणि जो माणूस म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, त्या माणसाकडे जास्त वेळ असतो. 4 घंटे 5 घंटे मोबाइलच्या सामने बैटरी उतरून जाते, चार्जिंग लगा के उसको देखते तभी छोड़ते नहीं. ये बात है, बॅटरी उतर जाती. अरे की काही माणसांचे तर मोबाईल फुटून जातात तरीच सोडत नाही. ये बात आहे ना. म्हणून हे देवासाठी आहे. देवाचं चिंतन करा, परमेश्वराचं चिंतन करा. जर तुम्ही संस्कारी बनाल तर तुमचे मुलं सुसंस्कारी बनतील. भगवान श्री व्यंकटेश बालाजीचं चरित्र हेच तर शिकवतं. ज्यावेळेस भगवान वैकुंठात नाही त्यावेळेस शोधायला ज्यावेळेस ब्रह्मदेव आले, त्यावेळेस शिव आले, त्यावेळेस गाईचं आणि वासराचं रूप घेऊन आले. आणि जिथे सुजलाम, जिथं सगळं काही संपन्न आहे, संस्कार आहे, त्या ठिकाणीच नारायण असतील म्हणून त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर राणीने लक्ष्मी देवीच्या मार्फत त्यांची खरेदी केली, त्या गायीची आणि त्या पिल्लाची. आणि ती गाय रोज चरायला जायला लागली, पण ती गाय बरोबर वास घेत असे असा. गाय झाले होते ब्रह्मदेव, वासरू झाले होते नारायण, आपले भगवान शिव. भगवान शिवानी पूछे आप रोज क्या सूंघते? बोले मी असं सूंघतो म्हणे की जिथे चंदन आणि तुळशी कुठे. एक दिवस त्यांना पत्ता लागला की ह्या वारुळामध्ये चंदन आणि तुळशीचा सुगंध येतोय, नारायण इथेच आहे. ती गाय वरून तिथे दुधाचा अभिषेक करायला लागली. रानीला वाटायला लागलं ये गाय दूध की होके भी दूध क्यों नहीं देती? तो बोले जो चराने जाता वही पी लेता है. तो मृत्यूदंड दे दो बोले इसको. तो म्हणाले मृत्यूदंड मला नाही, या गाईलाच मारून टाकायला पाहिजे. ये उधर जाके दूध छोड़ के आती. म्हणून तो गाईच्या मागे ज्यावेळेस संतापात गेला गुराखी आणि गाईला कुऱ्हाडीने मारणार, त्यावेळेस भगवान श्री नारायण वारुळातनं बाहेर येतात आणि गौ मातेचं रक्षण करताना कुऱ्हाड देवाच्या इथे लागते. आणि गौ मातेचं रक्षण भगवान करतात. त्यावेळेस वराह स्वामी भगवान त्यांना एका विशेष नावाने आवाज देतात, जे नाव होतं गोविंदा. ज्याने गाईचं, गो मातेचं रक्षण केलं म्हणून त्याला गोविंदा हे नाव पडलं. मग म्हणाले देवा ही परिस्थिती तुमची कशी आली? म्हणाले लक्ष्मी गेली घर सोडून, मला घर नाही म्हणाले. मग वराह स्वामी म्हणाले 7 टेकडींचा मी मालक है. टेकडी बोलतो 7 पर्वतों का मैं मालक हूं. आप एक काम करो, जो लास्ट नंबर वाली है वेंकटाद्री, उसके ऊपर जाके है. म्हणून वेंकटाद्री पर्वतावर वास्तव्य केलं म्हणून व्यंकटेश भगवान पुढे हे नाव आलं. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण तासभर झाला बोलायला आता, तर या ठिकाणी इथे थांबूया. आणि मला पण पुढे 9 वाजता कार्यक्रम धरलाय, 8:45 झालेत, तर मला पण पुढे निघायचंय.